मालक आहे हा जाऊ दे याचं हे करा तुम्ही हा याचा मालक आहे जाणून बुजून आपल्याला ब्लॉक करून आला पाहिलं कधी हा आणि त्याला सांगून राहिला तो पळ म्हणून चल 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 या सोडू नका गाडी पुढे काय ऐका तुम्ही त्याला सोडून द्यायचं त्याचं काय नाही सोडा त्याला सोडा कुठे पळणार आहे तो पळून त्याला पळू द्या ना त्याला पळू द्या त्याच्यावर कोणी दाखल होणार त्याचं एवढं काय ताण घ्यायची गरज आहे तो कुठंच नाही पळू शकत तो हा तहसीलदाराच्या गाडीला ही गाडी अडून राहिली टिप्पर सोडा ना हा आपला जीव कशाला धोक्यात घालायचा तो पळून कुठं पळणार आहे संपला विषय त्यानं सांगितलं त्याला बाजूला घे म्हणून गाडी हा चला नाही बस जा आपला पुढे आपलं काम महत्वाचं आहे गाडी नाही का बरोबर ते लागला तो मॅडम लागला गाडीला लागलो म्हणजे साहेबाच्या नाही म्हणत होते मी तुम्हाला देऊळगावराच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवैध गौण खनिज अवैध रेती चोरीच्या घटना घडत असतात. त्या अनुषंगाने आम्ही फिरते पथक बैठे पथक सगळे स्थापन केलेले आहेत. त्यानुसार मी काल पथकासोबत सकाळी 6:30च्या दरम्यान गस्तीवर गेले तर आम्हाला सकाळी 7च्या आसपास एक टिप्पर आढळून आलं तिथं तर त्याला आम्ही अडवायचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठलेही आम्हाला दाद न देता ते सरळ आमच्या अंगावर त्यांनी घालायचा प्रयत्न केला. तसेच त्याचा जे टिप्परचा मालक होता ब्रेझा गाडीमध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला दहशतीने आमच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आणि टिप्पर सुद्धा पळवून नेलं. त्यामुळे मी काल आम्हाला आमच्या जीविताला धोका केला अशा स्वरूपाची घटना म्हणजे घडली आणि त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केलाय आणि तसेच सरकारी कामात अडथळा आणला असाही गुन्हा दाखल केलाय. माझी